खुशखबर खुशखबर खुशखबर. रिदान ज्वेलर्स आणत आहे आपल्यासाठी लकी ड्रॉद्वारे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवण्याची अविश्वसनीय संधी. ही योजना फक्त 10 महिन्यांसाठी राहील. या योजनेमध्ये 100 सभासद असतील. प्रत्येक महिन्यामध्ये एक चिठ्ठी लकी ड्रॉद्वारे आपल्या सर्वांसमोर काढण्यात येईल. ज्या सभासदाची चिठ्ठी निघाली त्यांनी त्यापुढे कोणतेही हप्ते भरायचे नाहीत. दरमहा 2000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 20,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 3000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 30,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 5,000 रुपये भरा आणि लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 50,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 10,000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 1,00,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. सर्व दागिने 20 व 22 कॅरेट शुद्धतेच्या हमीचे व हॉलमार्क शिक्क्यासहित देण्यात येतील. आजच आपली नाव नोंदणी करून लाभ मिळवा. आमचा पत्ता रिदान ज्वेलर्स, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर. संपर्क शाबाज हुंडेकरी 86 248 780 06. जाकीर शेख 74 99 10 12 86. नियम व अटी लागू. महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांग कलावंतांसाठीच्या बालनाट्य स्पर्धेत सोलापूरच्या दिव्यांग कलाकारांनी बाजी मारली आहे. राजीव गांधी मेमोरियल स्कूल फॉर द ब्लाइंड सोलापूर या संस्थेच्या झाले मोकळे आभाळ या नाटकासाठी तृतीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चौरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. या स्पर्धेत सोलापूरच्या 30 कलाकारांनी सहभाग नोंदवला होता. यात अंध विद्यार्थी, मूकबधिर विद्यार्थी यांचा सहभाग होता. या स्पर्धेत संघाने डॉक्टर सतीश साळुंखे लिखित झाले मोकळे आभाळ हे नाटक सादर केले. या नाटकाला शासनाने सांघिक तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले. त्या नाटकाच्या दिग्दर्शनाकरता अश्विनी तडवळकर यांना दिग्दर्शनाचे द्वितीय पारितोषिक प्राप्त झाले. शिवाय तंत्र विभागातील याच नाटकासाठी नेपथ्याचे द्वितीय पारितोषिक समर्थ आगाशे याला प्राप्त झाले. सर्वोत्कृष्ट अभिनयाकरता झाले मोकळे आभाळ या नाटकातील प्रमुख भूमिका साकारणाऱ्या रेवती निंगाणे हिला प्रमाणपत्र, तर ममता मूकबधिर विद्यालयाच्या नाटकातील झाडवाली झुंबी या बालनाट्यातील विद्या स्वामी हिला देखील अभिनयाचे सर्वोत्कृष्ट प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. हे सर्व यशस्वी कलाकारांचे माजी आमदार आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद सोलापूर शाखेचे अध्यक्ष प्रकाश येलगुलवार, मुख्याध्यापक शशिभूषण येलगुलवार, सीमा येलगुलवार यांनी अभिनंदन केले. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सुरेश चव्हाण, नंदलाल भुरे आणि संध्या कुलकर्णी यांनी काम पाहिले. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.